नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणार्थांनो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW द्वारे 10 mm जाड माइल्ड स्टील MS प्लेटवर हॉरिझॉन्टल स्थितीत सिंगल V-बट जॉईंट कसा बनवायचा ते शिकू. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सगळे करू शकाल. बेवेलिंग सह प्लेट्स तयार करण्यास, रूट गॅप सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, विविंग बीड वापरून वेल्ड बीड हॉरिझॉन्टल स्थितीत डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करण्यास. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. GMAW प्रक्रियेद्वारे MS 10 mm जाड प्लेटवर सिंगल V-बट जॉईंटची हॉरिझॉन्टल स्थितीत पूर्व वेल्डिंगची तयारी पाहू. MS प्लेट 150 mm बाय 50 mm बाय 10 mm स्पेसिफिकेशन तेनुसार कापा. MS प्लेट्सच्या एज विशिष्ट कोनात बेवेल करा. प्रत्येक बेवेल काठावर 2 mm रूट फेज ग्राइंड किंवा फाईल करा. जोडले जाणारे तुकडे पूर्णपणे स्वच्छ करा. प्लेटच्या वरच्या बाजूला, ग्रूव्हच्या बाजूच्या भिंती आणि जॉईंटच्या खालच्या बाजूला विशेष लक्ष द्या. दोन mm रूट अंतरासह प्लेट सेट करा. 5 ते 8 mm जास्तीत जास्त 10 mm पर्यंत एक रॉड ठेवा. 0.8 mm डाया वायरसाठी 80 ते 90 एम्पियरचा करंट सेट करा. अठरा ते 19 वोल्टचा आर्क व्होल्टेज सेट करा. गॅसचा फ्लो दर 8 ते 10 LPM दरम्यान सेट करा, जेणेकरून वेल्ड मेटलला वातावरणातील दूषित होण्यापासून वाचवता येईल. ट्रान्सवर्स डिस्टॉर्शन टाळण्यासाठी 10 mm जाड प्लेटसाठी जॉईंट 183 अंशांवर पूर्व सेट करा. प्लेट्स 2 mm रूट अंतरासह या स्थितीत सेट करा. समान अंतरावर टॅक वेल्ड करा. आता GMAW द्वारे MS 10 mm जाडीच्या प्लेटवर सिंगल V-बट जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया हॉरिझॉन्टल स्थितीत पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब सेट करा. टॉर्चचा कोन 5 अंश ते 15 अंश प्रवासाच्या दिशेकडे ठेवून रूट रन डिपॉझिट केल्यावर रूट पेनिट्रेशन चांगलं होतं. रूट रन डिपॉझिट करा. दुसऱ्या रन दरम्यान कोणतेही धातू नसलेले समावेश टाळण्यासाठी कार्बन स्टील वायर ब्रशने रूट रन साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्या रनसाठी 90 ते 100 एम्पियर आणि 19 ते 20 वोल्टचा आर्क व्होल्टेज दरम्यान करंट सेट करा. रूट रनच्या तुलनेत दुसऱ्या रनसाठी ट्रॅव्हल स्पीड कमी ठेवा. बीडच्या दोन्ही टोकांना कोणत्याही अंडरकट शिवाय पूर्ण बाजूची वॉल फ्युजन मिळवण्यासाठी सेमी सर्क्युलर बाजूबाजूच्या वीविंग मूवमेंट क्रेसेंट मोशन वापरा. बीडच्या दोन्ही बाजूला डोसच्या शेवटी योग्य प्रमाणात भरण्यासाठी 1 ते 2 सेकंदाचा ड्वेल टाइम पॉज ठेवा. योग्य आणि समान बीड प्रोफाईल आणि 1 ते 1.5 mm मजबूतीकरण ठेवा.
पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डेड जॉईंटची तपासणी करा. आता GMAW प्रक्रियेद्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत 10 mm प्लेटवर सिंगल V-बट जॉईंटची खबरदारी आणि तपासणी यावर चर्चा करूया. एक समान वेल्ड आकार आणि जॉईंट आकार तपासा. समान लेग लेंथ सुनिश्चित करा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा आणि दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. आता दोष पाहूया. क्रॅक, स्पॅटर्स, ओव्हरलॅप, अयोग्य भरण. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो गॅस कटिंग आणि ग्राइंडिंग वापरून बेवेलिंग प्लेट्स तयार करण्यास, रूट गॅप आणि टॅक वेल्ड सेट करण्यास, वीविंग टेक्निक वापरून रूट रन दुसरा आणि तिसरा रन डिपॉझिट करण्यास, वेल्ड दोष स्वच्छ आणि तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.